मी सध्या पुण्यामध्ये आलोय. तर सरांचं नाव आहे विश्वनाथ बन्नी. तर सरांना एक हार्ट ब्लॉकेजचा त्यांना प्रॉब्लेम होता. तर त्यांना हार्ट ब्लॉकेजवरती एक खूप छान रिझल्ट आलेला आहे. तर तो रिझल्ट जो काय आहे ना, तो सरांच्या आपण तोंडून आपण ऐकूया. तर सर, तुम्ही आपले हे प्रॉडक्ट वापरले, हेच प्रॉडक्ट वापरले ना, तर तुम्हाला याच्यावरती जो काय रिझल्ट आलाय तुम्ही तुमच्या तोंडून सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम होता, त्याच्यावर तुम्हाला हे प्रॉडक्ट कोणी सजेस्ट केलं आणि याच्यावर काय रिझल्ट तुम्हाला आला. आमचे मित्र होता सिद्धराम कांबळे, त्यांनी असं सांगितलं मला. मूवीमध्ये परत 3 ब्लॉकेज सांगितले. एक ब्लॉकेज काढले त्यांनी, एक अर्धा काढले आणि एक सोडून दिले त्यांनी, म्हणजे अर्धवट काढून. मग नंतर मला मी बुधराणी हॉस्पिटलला गेलो. सर म्हणजे बायपास सांगितले रुबीवाले, वायशम रुबी. आणि मी बुधराणीला गेलो. मी तिथं गुप्ता सर होतं, त्यांनी सर्जरीचं यांनी सजेशन दिलं सर्जरीचं. मग यांनी सर्जरीचं काय गरज नाही म्हणलं. मग हे सिद्धराम कांबळे मित्र म्हणतो हे प्रॉडक्ट घेऊन बघ आणि तू सर्जरीचं म्हणजे तो ह्याच्यावर जाऊ. डॉक्टरने तुम्हाला बायपास सांगितलं होतं. बायपास त्याच्यावर खर्च किती झाला होता तुम्हाला? मला म्हणजे खर्च काय बोललो नव्हतं. यांनी वैशंभराने म्हटलं सर्जरी सांगितली. त्या बुधराणीमध्ये गेलो, सर्जरी गरज नाही, कार्डिओलॉजीकडे पाठवलं. त्यांनी ब्लॉकेज सांगितले, 2 ब्लॉकेज आहे, एक ब्लॉकेज निघते एक निघत नाही म्हणून सांगितलं त्यांनी. मित्र सिद्धराम कांबळे आमचे मित्र काय सांगितलं की असं असं हे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट तू घे, मग त्याच्यावर तुझं ब्लॉकेज सुद्धा तुझं कव्हर होतं. मग ते हे पावडर घेतलो मी, क्रिस्टल काय म्हणते त्याला, हा क्रिस्टल. ते घेतल्यावर मी 8 दिवस मी त्या ह्याच्यावर घेतलो. त्या डॉक्टरकडे न जाता हेच चालू केलं. त्याच्यावर मग नंतर मला जरा थोडं ब्लॉकेज असं मग तिकडे गेलो. मग एन्जिओप्लास्टी चालू केल्यावर म्हणजे ब्लॉकेज काढल्यावर मग डॉक्टरने आमच्या मिसेसला विचारलं, मिसेसने तुला काय सांगितलं? डॉक्टरने म्हणले आणि एक त्यांचे रुबीवाल्याने काढले होते नाही का, ते काढले आणि दुसऱ्याने ह्याने काढले. मग नंतर ह्यांना म्हणजे बायपासची गरज नाही म्हणले. नंतर ह्यांना परमेश्वरने 1-2 वरदान दिले की 2 ब्लॉकेज यांचे आपोआप खुललेले झाले, आपोआप खुले झाले, आपोआप खुले झाले. 2 डॉक्टरांना माहित नव्हतं, पण त्यांनी चेक केल्यानंतर कळलं चेक केल्यावर कळलं की डॉक्टर आम्हाला दाखवलं, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये दाखवले की पहिला काही नव्हतं. ह्याला देवाने परमेश्वर 2 वरदान दिले की ह्याच्या 2 रक्तवाहिनी चालू झाली. पुन्हा ते रक्तवाहिनी चालू झाले, दाखवले म्हणजे 4 रक्तवाहिनी चालू झाले. म्हणजे याला बायपासची गरज नाही. डाव्या बाजूला ते बंद आहे आणि मागच्या साईडला 2 वाहिनी चालू आहे. आम्हाला रक्त वाहत पण दाखवले आम्हाला. परमेश्वराची कृपेने असं देवाने वरदान दिला तुम्हाला. म्हणजे असं आम्हाला वाटतं की औषधने त्यांना फरक पडला. ओके, म्हणजे तुमचे ब्लॉकेज जे होते ते औषधनी खुलले असं आम्हाला. नवीन 2 ब्लॉकेज ते निघाले, असं निघाले. एवढं टाकलं 1.5 लाख टाकलं तर ते ब्लॉकेज काढले आणि 2 वरदान दिले म्हणून हा औषधनी त्यांना फरक पडले वाटतं असं मला. म्हणजे या औषधाने तुम्हाला फरक चांगल्या पद्धतीने पडला असं तुमचं मत आहे? असं डॉक्टरने सांगितलं. असं रक्तवाहिनी चालू हे औषध त्यांना काय माहिती आम्ही घेतो. नाही, बरोबर, त्यांना माहित नव्हतं. आम्हाला असं वाटलं याच्यामुळे झालं, त्याला धक्का बसला की कसं काय शक्य झालं. ओके, पण हे त्यांना माहित नाही की तुम्ही चालू केलं. त्याला काय तर एकंदरीत तुम्हाला ह्या प्रोडक्टवर खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हाला ह्या प्रोडक्ट फ्रेशनेस पण आपण चांगल्या पद्धतीने वापरतो. ओके, चालतं, ठीक आहे. ओके, धन्यवाद.